भारतीय शक्ती प्रदर्शनाच्या नंतर घाबरलेल्या पाकिस्तानची जगभर धावाधाव। अमेरिका, रशिया, तुर्कस्तानसह इस्लामी देशांकडे पसरला पदर। भारताला रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना साकडं। आज सुरक्षा परिषदेची बैठक। भारताने पाकिस्तानचं पुन्हा दाबलं नाक। चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे दरवाजे अचानकपणे केले बंद। गाळ उपशाचं दिलं कारण। चिनाब कोरडी झाल्यास पाकिस्तानामधल्या पंजाबची पाणी कोंडी। दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला तुर्कस्तानचा पाठिंबा। तुर्कस्तानची युद्धनौका कराची बंदरामध्ये दाखल। मोठे देश भारतासोबत, मात्र तुर्कस्तानची पाकिस्तानसोबत हातमिळवणी। भारत आणि जपान संरक्षण मंत्र्यांची महत्त्वाची बैठक। तणावाच्या पार्श्वभूमीवरती प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेविषयी बैठकीमध्ये चर्चा। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये राज्य सरकारला मोठा दिलासा। नव्यानं FIR दाखल करण्याची गरज नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा। याचिका निकालात। पहलगाम हल्ल्याच्या मुद्द्यावरून सरकारला पाठिंबा देणाऱ्या पवारांची अडचण वाढू नये म्हणून सर्वपक्षीय बैठकीला दांडी। संजय राऊत यांच्याकडून पवारांसोबत झालेल्या चर्चेचा तपशील जाहीर। काँग्रेस रिकामी करा। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। ABP माझाच्या हाती बावनकुळेंची ऑडिओ क्लिप। भाजप ही काँग्रेस फोडणारी चेटकीण। काँग्रेस खाली करण्याचा सल्ला देणाऱ्या बावनकुळेंवरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचं टीकास्त्र। शिंदे फडणवीसांना CM मानायला तयार नाहीत, तर फडणवीसांच्या आदेशानुसारच अजितदादांकडून शिंदेंच्या शिवसेनेची कोंडी। संजय राऊत यांचा आरोप। अजित पवार आणि एकनाथ शिंदेंमध्ये रंगलं जबर शीतयुद्ध। दोघांचीही एकमेकांच्या कार्यक्रमाकडे पाठ। संजय शिरसाटांचा निधी वाटपावरून अजित पवारांवरती थेट निशाणा, तर हसन मुश्रीफ म्हणाले, अजितदादा काय घरी पैसा नेतात का? राज्यामध्ये 12वीचा एकूण निकाल 91.88%। कोकण विभाग यंदा सुद्धा अव्वल स्थानी। नेहमीप्रमाणे मुलींचीच बाजी। 89.46% घेत लातूरचा निकाल सर्वात कमी। ऑपरेशन ब्लू स्टार ही चूक होती, राहुल गांधींनी केलं मान्य। 80च्या दशकामध्ये काँग्रेसनं केलेल्या चुकांची जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार, राहुल गांधींचं वक्तव्य। अभिनेता एजाज खानवरती बलात्काराचा गुन्हा दाखल। हाऊस अरेस्टच्या अभिनेत्रीच्या तक्रारीच्या नंतर गुन्हा दाखल। धर्म बदलून लग्न करण्याचं दिलं होतं आश्वासन। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।